प्रतिकात्मक होळी केलेली आहे। मागील लोकसभेला महायुतीला नाकारून या महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला किंवा जे परिवर्तनवादी संविधानाला मानणारे जे पक्ष होते त्यांना भरभरून मतदान केलं। मग मागच्या 4 महिन्यामध्ये असं काय घडलं की लोकांचं मतपरिवर्तन होऊन महायुतीला मतदान केलंय? मुळात महायुतीला मतदान या ठिकाणी झालेलं नाही। ईव्हीएम मध्ये फेरफार करून आणि छेडछाड करून महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये आलेली आहे। जर या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर निवडणूक झाल्याच्या नंतर 7.5 ते 8% मतदान या ठिकाणी वाढलेलं आपल्याला आढळून येतं। जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 76 लाख मतं या ठिकाणी यांनी वाढून घेतलेली आहे। हे केवळ ईव्हीएम मुळे शक्य झाले आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्वी सांगायचे की बॅलेटवरती इलेक्शन व्हायला पाहिजे, परंतु आज ते ईव्हीएमचे या ठिकाणी समर्थन करतात। त्याचं कारण काय? की लोकशाहीला मारण्याकरिता आणि लोकशाहीचे चारित्र्य हनन करण्याकरिता ईव्हीएम हे अतिशय त्यांच्यासाठी सोयीस्कर माध्यम आहेत। परंतु ते हे विसरत आहेत की या माध्यमातून लोकशाही या देशामध्ये संपुष्टात येत आहे। आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी ईव्हीएमचं प्रतिकात्मक या ठिकाणी दहन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे। फक्त तो इनकॅश आमच्या माध्यमातून होईल आणि मोठा लढा या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही उभा करतो। तुमचं नाव? विजय बाहुल, समन्वयक, आंबेडकरी चळवळ।